बघा बघा फिरतोय रिक्षावाला. अरे आपल्या या पदाचे कार्यकर्ते कोणतंही पद नसताना सुटाबुटात वावरताना दिसतात आणि आपल्या महाराष्ट्राचे आमदार मात्र चड्डी बनियांमध्ये वावरतात. अहो आपण या महाराष्ट्राचे आमदार आहोत याचं त्यांना साधं भान देखील राहिलेलं नाही. एकदम 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 बरोबर बोललाय. हो की नाही मंडळी, बरोबर बोललायत की नाही? मला सांगा, जर का यांना भान असतं की आपण बाबा मंत्री आहोत, आमदार आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, तर हे चड्डी बनियांवर फिरले असते का? नाही, कारण ह्यांना स्वतःलाच अजून ते पटलेलं नाहीये. मी तर म्हणतो त्यांना जेव्हा पटेल ना तेव्हा ते आपल्याला सुटाबुटात दिसतील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. अहो निकृष्ट दर्जाचं जेवण मिळालं म्हणून हे चौताळणारे शेतकऱ्याच्या उपासमारीवर मूग गिळून गप्प का? अहो ही चड्डी बनियान गँग सत्तेत काय मुक्काबाजी आणि दमदाटी करायला सत्तेत आली आहे का? अगदी बरोबर. हो आपल्या आदित्य साहेबांच्या भाषेत बोलायचं झालं ना तर ही चड्डी बनियान गँग येत्या काळात या महाराष्ट्राचं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही. अध्यक्ष महोदय, या चड्डी बनियान गँगच्या बहादर आमदाराला आमदार निवास कॅन्टीन कमिटीचे अध्यक्ष बनवा. अध्यक्ष महोदय कसे? खरं तर या दल बदलू मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जादू कर तू टोना कर, तू आहे मोठा बिलंदर. हो जादू टोना तू करून पालकमंत्री बनण्याचं तू स्वप्न आता पूर्ण कर. जादू कर तू टोना कर. ओम भट स्वाहा, ह्रीं क्लीं पालकमंत्राय नमः. अरे 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 काय चाललंय? हडकिल्ला हडतुंबा ले रस्सा ले पाया ये. बापरे बापरे बापरे, म्हणजे बहुतेक आता रेड्याचा बळी जाणार तर. जय गुवाहाटी. तुम्ही काय करताय? पूजा पूजा करतोय पूजा. आपल्याला जर का हवं असेल आणि ते आपल्याला मिळत नसेल करायची, तंत्र वरती सत्ता आणायची. अगदी बरोबर. ही तंत्र मंत्र विद्या सफल होईपर्यंत अहो ही चड्डी बनियान गँग त्यांच्या जेवणात फक्त आणि फक्त पालकची भाजी खाणार. म्हणजे आता आमदाराला पालकमंत्री नाही करता आलं तर अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेच्या अध्यक्ष बनवा. या सरकारला ओम भट स्वाहा. जय सुरत गुवाहाटी. खोका खोका करता है तू खोके पे क्यों मरता है? खोका खोका करता है तू खोके पे क्यों मरता है? एक बात बता दे मुझको तू ये पैसा कहाँ से आता है? बॅग आहे बॅग आहे. बॅग द्यायचे बॅग द्यायचे बॅग चेक करा बॅग चेक. थांबा थांबा थांबा. अरे ती माझी बॅग आहे, त्याच्यात पैसे नाही कपडे आहेत. अरे पैसे तर सरकारांकडे आहेत ना. तुम्हाला सामाजिक करण्यासाठी कधी पैसे मागायचे असतील तर बिंदास मागा. आपल्या बापाचा थोडी आहे. आपल्या बापाचा थोडी आहे. अहो या खोके गद्दारांना सांगा आमच्या बापाचा नसला तरी आमच्या घामाचा आहे. अहो हा सरकारचा पैसा हा सामान्य नागरिकाचा पैसा आहे. तो तुमचा पैसा मिळवून घेण्यासाठी तो काही तुमच्याही बापाचा नाहीये. हे म्हणजे असं झालं, खोके ठेवायचं झाकून आणि सरकारचं बघायचं वाकून वाकून. बरोबर बरोबर बरोबर, एकदम बरोबर म्हणतायत. पण मी काय म्हणतो, आपले जे काही पैसे आहेत आता हे काय करतायत, पैसे लपून ठेवतायत, कोणाला दाखवत नाहीयेत. असं का करता हो तुम्ही? का करता? मला पण हे कळत नाही की या हॉटेल विक्रीसाठी हा पैसा कुठून आणता तो. ते त्या एकनाथाला बरोबर. मला काय वाटतं माहितीये का, हा ना यांना ना आपण अर्थमंत्री म्हणूनच घोषित करायला पाहिजे. कारण त्यांना अर्थमंत्री घोषित केलं तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा नुसता पूर वाहेल पूर. बरोबर आहे बरोबर आहे. अहो आता तुम्हीच ठरवा. अहो आता तुम्हीच ठरवा की आपल्याला या सत्तेविरुद्ध जाण्यासाठी महाराष्ट्रासाठी आता आपण आपला आवाज उठवला पाहिजे. अहो आपल्या या जन आक्रोश आंदोलनाद्वारे सरकारला त्याला त्याची जागा दाखवूया आणि आपल्या महाराष्ट्राची अस्मिता जपूया. म्हणूनच म्हणतो मंडळी, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. हिंदवी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. आणि तसेच माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो.
उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, आणि आपले युवा नेते आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो, आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो, आदित्य साहेब ठाकरेंचा विजय असो. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्यांना मध्ये मध्ये घेण्यासाठी हॅलो 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 एक नम्र विनंती आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला या. आपण ग्रुप या ठिकाणचा जरा रस्ता मोकळा ठेवा. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत, पदाधिकारी उभे आहेत, त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला या. थोड्याच वेळात आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहोत ते आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत, उपस्थित होणार आहेत. जन आक्रोश आंदोलन आहे, लक्षात घ्या. कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो. सगळ्यांना एक पुन्हा एकदा नम्र विनंती. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जे शिवसैनिक उभे आहेत, व्यासपीठाच्या उजव्या बाजूलाही आहेत, त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला येऊया. या ठिकाणी शिवसेना नेते अनिलजी परब या ठिकाणी उपस्थित झालेत. हे जन आक्रोश आंदोलन आहे. हा आक्रोश महाराष्ट्राच्या सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि जे जे भ्रष्ट आणि कलंकित आहेत त्यांना खुर्चीवरून त्वरित खाली खेचायला पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन आहे. या मंत्रालयात रमी बहादूर आहेत, खोकेवाले आहेत, डान्स बार वाले आहेत. या सगळ्यांना खाली खेचण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, शिवतीर्थावर जमलेलो आहोत. थोड्याच वेळात आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे या ठिकाणी उपस्थित होतील. त्यानंतर या आंदोलनाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल. तत्पूर्वी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, पदाधिकारी, शिवसेना नेते या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? कलंकित भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? कलंकित भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? रमीवाला कोण आहे? रमीवाला
हॅलो, चड्डी बनियानवाले या मंत्रालयात बसलेले आहेत, रमीवाले या मंत्रालयात बसलेले आहेत, डान्स बारवाले या मंत्रालयात बसलेले आहेत. यांना खाली खेचण्यासाठी या ठिकाणी हे आंदोलन आहे, लक्षात घ्या. यांना खाली खेचण्यासाठी, खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी हे आंदोलन आहे. अरे या सरकारचं करायचं काय? भ्रष्ट कलंकित मंत्र्यांचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? कलंकित मंत्र्यांचं करायचं काय? अरे आवाज कुणाचा? हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो, उद्धवजी ठाकरे आगे बढ़ो. कोण आला रे, कोण आला? अरे कोण आला रे, कोण आला? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. अरे आवाज कुणाचा? प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर रयत स्वराज्य संस्थापक कीर्तिवंत बुद्धिवंत राज्यमान्य राजश्री अखंड लक्ष्मी अलंकृत महापराक्रमी महाप्रतापी महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. जय भवानी, जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा. सन्मान्य महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेबांचा. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. अरे आवाज कुणाचा? जिंदाबाद 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 जिंदाबाद. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय? जिंदाबाद जिंदाबाद. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो. अरे मुंबई आमच्या साहेबांची, मुंबई आमच्या साहेबांची. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टमदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास सिंहासनाधीश्वर गोब्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदू धर्म रक्षक हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. तमाम शिवसैनिकांचे
कुटुंब प्रमुख शांत संयमी ज्यांचं नेतृत्व, अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांचा बोलबाला, विरोधक असावा गद्दार ज्यांना चारी मुंड्या चित केलं, शिवसेना पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा, युवा सेना प्रमुख युवकांचे आधारस्तंभ आदित्यजी ठाकरे यांचा, अरे आवाज कुणाचा, अरे या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय, अरे कलंकी सरकारचं करायचं काय, अरे या कलंकी सरकारचं करायचं काय, महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्याची हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय, हकालपट्टी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. या मंत्र्यांची हकालपट्टी, या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी. हॅलो हॅलो जन आक्रोश आंदोलन, या आंदोलनासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचणार आहेत आणि खऱ्या अर्थानं आंदोलनाला सुरुवात होईल. बॅनरवाले जरा साईडला या, साईडला मागच्या लोकांना दिसलं पाहिजे. बॅनरवाले फ्लेक्सवाले थोडेसे बाजूला या, एका व्यासपीठाच्या डाव्या उजव्या बाजूला या तुम्ही. फक्त रमीवाले तेवढे यार, रमी रमी ए नको खेळायला नको. ए ओ फ्लेक्स वाले जरा असे राहा, या बाजूला असे राहा ना, त्या बाजूला. नाही नाही, अरे वरती पकड ना फ्लेक्स, पण थोडं साईडला असं राहा, त्या बाजूला जा. जय भाई. आले रमीवाले आले बाबू. चला पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या. तो लुंगी बांधा दी. हे अजून पुढे चला, पुढे चला. हो पुढे चला. चांदनी बार, चांदनी बार, छमछम बार. सावली बार आहे. साईनाथ हे बघ, अरे छमछम बारवाल्यांचं करायचं काय. यस यस, हे घे ना. हॅलो, छमछम बारवाल्यांचं करायचं काय, अरे छमछम बारवाल्यांचं करायचं काय, या रमीवाल्या मंत्र्यांचं करायचं काय, या रमीवाल्या मंत्र्यांचं करायचं काय, हनी ट्रॅप वाल्या मंत्र्यांचं करायचं काय, हनी ट्रॅप वाल्या मंत्र्यांचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय. या चोरांचं करायचं काय,
अरे या चोरांचं करायचं काय? रम्मीवाल्याचं करायचं काय? सावलीवाल्याचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? भोंदू बाबाचं करायचं काय? अरे भोंदू बाबाचं करायचं काय? या रम्मीवाल्याचं करायचं काय? या चड्डीवाल्याचं करायचं काय? बारवाल्याचं करायचं काय? अरे सावलीवाल्याचं करायचं काय? अरे सावलीवाल्याचं करायचं काय? रम्मीवाल्याचं करायचं काय? रम्मीवाल्याचं करायचं काय? या राज्याचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? अरे या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? या भ्रष्ट मंत्र्यांचं करायचं काय? या रिक्षावाल्याचं करायचं काय? चला आता स्टेज खाली करा. जिथे होता तिथेच परत राहा. या जमाश जिथे विठ्ठलराव होता तिथेच राहा परत. हा नेत्यांना घेऊया ना. त्या नाही त्या ह्या समोरच्या स्टेजवर हो ताई तुम्ही खाली उतरा. त्या लोकांना उभे राहून दे. जे समोरच्या स्टेजवर बाकी कोणी जाऊ नका. खाली उतरा तिथे. दादा खाली उतरा त्यांना राहून दे. हो जनता हॅलो 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 माननीय नेते आदरणीय शिवसेना नेत्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. थांब एक मिनिट. हॅलो आदरणीय शिवसेना सर्व नेत्यांना नेते मंडळींना स्टेजवर विनंती आहे की आपण सर्वांनी व्यासपीठावर यावी अशी नम्र इथे विनंती. थांबून ठेवा बाकीचे. पक्षाचे सचिव आणि सर्व माननीय आमदार माजी आमदार यांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी नेते आल्यानंतर व्यासपीठावर यावं. सुनील प्रभू कॉन्टॅक्ट नाही झालेला आहे. बाकी सगळे झालं. परवाच्या दिवशी फोन करत होतो उद्याच्या मीटिंग साठी. हो एक मिनिट जरा साईड या. नाही कळवलं सगळ्यांना. फक्त प्रेस आज एक पाठवून द्या. हा जरा थांब जरा. अरे जरा थांब ना. जरा थांब. हो इथे राहू उभ्या राहू. त्या शेजारच्या स्टेजवर हो दादा या स्टेजवर ज्यांना रोल दिलाय त्यांनीच उभा राहायचं. बाकी खाली राहा. बाकी खाली चला. ज्यांना रोल आहे त्यांनीच वरती राहिले उभे. त्यांना हे हो ताई त्यांना बाजूला काढा. नाही नाही ते दुसरे हा त्यांच्याकडे रोल हाय हाय. ओके ओके. जरा जरा असे राहा. मध्ये हलते थोडं हलते मागे थोडस. हॅलो हॅलो हॅलो. जन आक्रोश आंदोलन. या जन आक्रोश आंदोलनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. थोड्याच वेळात आपले पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित होणार आहेत आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने या आंदोलनात सुरुवात होईल. कलंकित आणि भ्रष्ट मंत्र्यांना खुर्चीवरून खाली घेण्यासाठी हॅलो हॅलो जे ह्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे शिवसैनिक आहेत मुंबईकर आहेत
त्यांना विनंती आहे की आता थोडं मोकळ्या रस्त्यावर या. डाव्या बाजूला सुद्धा बरेच जण आहेत, त्यांनी कृपया या बाजूला या, पुढे समोरच्या बाजूला या. हा नाही, पाठी आहे त्यांनी पाठीत थांबा. जे आता रस्त्यावर मागून या. आलेले आहेत, त्यांना विनंती आहे त्या जागेवरतीच थांबायचे, पुढे यायचा प्रयत्न करू नका. स्टेजच्या डाव्या हाताला खूप मोठ्या संख्येने आहेत, त्यांनी कृपया असे पुढे या. पुढे या, पुढे. महाराष्ट्रातल्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांच्या विरोधात आज ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या नावाला, महाराष्ट्राच्या इतिहासाला लांछनास्पद असं कृत्य हे सध्याचे देवाभाऊंच्या मंत्रिमंडळातले मंत्री करतायत. कोण डान्स बार चालवतोय. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलीच वेळ अशी असेल जो गृह राज्यमंत्री आहे त्यांच्या मालकीचा डान्स बार आहे. दुसरा मंत्री पैशाच्या मस्तीमध्ये हॉटेलमध्ये बसलाय, सिगरेट पितोय आणि पैशाची बॅग अगदी छद्मीपणे पाहतोय. अनेक वात्रट चाळे करणारे जे मंत्री आहेत ते सध्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. विरोधी पक्षाच्या वतीने या सगळ्यांचं आरोप अधिवेशनच्या कालावधीमध्ये दाखवले गेले, त्यांना निलंबित करण्याची मागणी केली गेली. परंतु दुर्दैवाने सत्तेला चिकटून बसलेले, खुर्चीला चिकटून बसलेले आणि सत्तेसाठी हपापलेले देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कोणती कारवाई केली नाही. अशा या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा असं आक्रंदन संपूर्ण महाराष्ट्र करतोय. तरी सुद्धा हतबल झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कलंकित मंत्र्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा कारभार करतायत. दुसरीकडे शेतकरी उद्ध्वस्त झाला. लाडक्या बहिणींच्या, लाखो लाडक्या बहिणींच्या तोंडाला पानं फुसली गेलेली आहे. कष्टकरी उद्ध्वस्त झाला. पण तरी सुद्धा हे भ्रष्टाचारी मंत्री ठिय्या मांडून बसलेले आहेत. आज या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांदा ते बांदा या संपूर्ण माननीय पक्षप्रमुख ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. शिक्षण मंत्री पण दिसतात समोर. माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे. जिथे हात तिथे थांबा. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टप्रधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वंतास, सिंहासनाधीश्वर, गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी साम्राज्य संस्थापक, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. अखंड हिंदुस्थानचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म, मराठी मनाचे मानबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्थान हिंदू, हिंदू धर्म रक्षक, हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, त्याचबरोबर युवा सेना अध्यक्ष, शिवसेना नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी काही ठराविक घोषणा देतो. थोडं जर फ्लेक्स आहेत ते एक तर उंच पकडा, नाही तर खाली थोडेसे. अरे या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय? या रमी बहादर मंत्र्याचं करायचं काय? या डान्स बार मंत्र्याचं करायचं काय? या भ्रष्टाचारी मंत्र्यांचं करायचं काय? या हनी ट्रॅप मंत्र्यांचं करायचं काय?
या मुर्दाड मंत्र्यांचं करायचं काय? आज 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 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबई सहित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा ही मागणी घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत, अगदी चांदा ते बांद्यापर्यंतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये. आणि म्हणून या मुंबईतील आपला शिवसैनिक कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक शहरात या भ्रष्टाचारांच्या विरुद्ध शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहे. आता तुम्ही ज्या घोषणा दिल्या या भ्रष्टाचारांचं करायचं काय, पण डोकं असेल तर ना, कारण बिन डोक्याचे आणि नुसते पाय आहेत. सुरतेला पळून जायला, गुवाहाटीला पळून जायला डोकं कुठे आहे? नुसते खोके. डोकं नाहीच आहे, बरोबर आहे, डोक्याच्या ऐवजी खोके आहेत. त्याच्यामुळे ते खोके घेऊन बसलेत. खरोखर आपण आताही जी काही सगळे बोर्ड घेतलेत, कायद्याचे रक्षक बनले, रक्षक बनले भक्षक, सगळे मुखवटे आहेत. एकूण जर का विचार केला तर आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगावरती चाललेला आहे. पण त्यांना पोलिस अडवत आहेत असं मी आता ऐकलं. आपण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध रस्त्यावरती उतरलेलो आहेत. ही जी काय जुलूमशाही चाललेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता जनतेला उतरावंच लागेल आणि जनता उतरते. वाट बघते कोण आहे, नेतृत्व कोण करतंय. लाज एका गोष्टीची वाटते की आपण दरवेळेला सांगतो की छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, साधू संतांचा महाराष्ट्र, नेहमी महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतोय असा आपला गौरवशाली अभिमान वाटणारा हा महाराष्ट्र या भ्रष्ट आघाडीने कितव्या रांगेत नेऊन बसवलाय. पाठीकडे एकदम भ्रष्टाचारात नंबर 1 पहिल्या रांगेत भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत, पण विकास आणि नीतिमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत. अरे खरोखर लाज वाटते आम्हाला तुमची. आपलंही ज्या वेळेला सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं. मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना. त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता. अगदी केंद्रामध्ये सुद्धा अशा काही घटना घडलेल्या आहेत. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे, शोभाताई फडणवीस, शिवणकर होते, घोलप होते, सुतार होते आणि आणखीन एक कोणतरी होते, रवींद्र माने, आपलेच होते काही. पण तरी देखील तेव्हा शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की असं नाही चालायचं, जनतेच्या मनात संशय आहे, तुम्ही निर्दोष आहात ना, राजीनामा द्या, चौकशीला सामोरे जा, त्याच्यात निर्दोष असलात तर मी तुम्हाला पुन्हा मंत्रिमंडळात घेईन. याला म्हणतात कारभार, याला म्हणतात मग ते जे काय आहे ना शब्द जनताभिमुख. आता जनताभिमुख नाहीच आहे, नुसतं पैसे गिळणारं मुख आहे यांचं. ज्या पद्धतीने नुसते आरोप नाही केले आपण, अंबादास दानवे आहेत, अनिल परब आहेत,
पुराव्यानिशी सभागृहामध्ये यांची लखतर आपण वेशीला टांगली होती. पुराव्यानिशी कोण डान्स बार चालवते, आमचा मंत्री. कोण बॅगा घेऊन बसले, हा आमचा मंत्री. पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली अशी पाहायला मिळाली की जसं अभ्यास कोणताही असो, तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतं तरी मंत्रिपद आपल्याला द्यावं लागतं. पण पहिल्या प्रथम असं झालं की एका व्यक्तीला आवडीचं खातं मिळालं. कोण? रमी मंत्री. हे रमी मंत्री आहेत. क्रीडा मंत्री कुठे आहेत? शेतकऱ्यांची चेष्टा करतात, शेतकऱ्यांना थट्टा, शेतकऱ्यांची थट्टा करतात आणि भर सभागृहामध्ये रमी खेळतात तुम्ही. म्हणजे कशात रमतात तुम्ही? शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाहीये, लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि देवेंद्र फडणवीस, आम्हाला वाटलं होतं की त्या भाजपचे हे कोणतरी परंपरा पुढे चालवणारे असतील. आरोपानिशी पुराव्यानिशी आरोप केल्यानंतर बिना चौकशी कसली करताय? चौकशी करायची गरज नाही, मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती, असा विश्वास होता. पण मुख्यमंत्री सांगतात नाही, आम्ही त्यांना समज दिलेली आहे की यावेळेला रमी नको खेळू, 3 पत्ती खेळ. ही समज, कोणती समज नाही, समज देऊन सोडून देण्यात आलेले आहे की पुढच्या वेळेला बॅग उघडी टाकू नको, बॅग बंद ठेव. पुढच्या वेळेला तू सावली बार नेऊ ठेवू नको, भर उन्हाचा बार काढ. हे बघा आलं ऊन. सावलीमध्ये डान्स बार नको, उन्हामध्ये डान्स बार कर. आम्ही समज देऊन त्यांना सोडून दिलेले आहे, पुन्हा असं करायचं नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही या भ्रष्टाचारांना पुरावे देऊन सुद्धा केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तात्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवलं? धनखड कुठे आहेत? जगदीश धनखड अजून नुसतं ऐकलंय, राजीनामा का घेतला त्यांचा? त्यांनी राजीनामा का दिला? कारणच नाही समोर आलेलं. मी जेव्हा दिल्लीत गेलो होतो तेव्हा मला असं सांगितलं की धनखड हे या सरकार विरुद्ध काहीतरी कारस्थान करत असतील किंवा होते, हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढलं आणि गायबच केलं आणि गायब केलं. मग धनखडनं का नाही समज दिली हो की पुन्हा असं करायचं नाही? केलं तर मारीन, पट्टीने मारीन मी तुम्हाला, हा अंगठे धरून उभं करीन तुम्हाला मी. ही समज धनखडनं का नाही दिली? आणि धनखड गायब. म्हणजे जसं चीनमध्ये चाललेलं आहे, चीनमध्ये तुम्ही कळत किंवा नकळत असं म्हणतात की तिथल्या सरकार विरुद्ध कोण बोललं तर 2 ते 3 दिवसात तो माणूस अदृश्य होतो, कुठे जातो तेच कळत नाही. आज आमचे उपराष्ट्रपती, अजून नवीन उपराष्ट्रपती झालेले नाहीत, त्यांनी राजीनामा जरी दिला असला तरी मग माझी म्हणा किंवा नवीन उपराष्ट्रपती नेमले गेलेले नाहीत म्हणून उपराष्ट्रपती म्हणा आहेत कुठे ते तरी दाखवा. कारण त्यांनी राजीनामा देताना कारण काय सांगितलं? तब्येत बिघडली. मग कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेत? कोणता डॉक्टर त्यांना उपचार करतोय? का तुम्ही डायरेक्ट त्यांचं ऑपरेशन केलंय? काय नेमकं धनखडांचं झालंय काय? आणि म्हणूनच की ज्या दिशेने हा राज्यकारभार चाललेला आहे, ज्या दिशेने आपला देश, आपला महाराष्ट्र चाललेला आहे, आज परत एकदा आपल्या खांद्यावरती जबाबदारी आलेली आहे. हे जरा वेगळं आंदोलन आहे, हे शिवसेना स्टाईलचं आंदोलन नाहीये. शिवसेना म्हटल्यानंतर कसं आंदोलन होतं हे आपल्याला माहिती आहे. पण आज मी तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे या इथून संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना सांगतोय की 2014 साली ज्याप्रमाणे मोदींनी एक चाय पे चर्चा केली होती, तशी तुम्ही जिथे जाल, जिथे बसाल, चहाच्या टपरीवरती बसा, अगदी केस कापायला सलून मध्ये बसा, कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये बसा, सावली बार सोडून कुठेही बसा. आता महाराष्ट्रामध्ये चर्चा करायची ती भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या, भ्रष्टाचारावरती चर्चा. आणि जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत तोपर्यंत आपलं आंदोलन थांबणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते. अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचारानं काढायला.
म्हणजे देवेंद्र फडणवीसांची जर का हालत पाहिली तर त्यांना म्हणजे स्वतः असं धरू की स्वतः काही भ्रष्टाचार केलेला नाही, मग का तुम्ही त्यांच्यासाठी बदनामी उडवताय? का तुम्ही त्यांच्यावरती पांघरून घालताय? काय तुमच्याकडे एवढ्या बहुमतामध्ये ज्याप्रमाणे जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजपा, भ्रष्टाचारी जनता पक्ष, त्यांच्याकडे अध्यक्ष करायला माणूस नाहीये, तसंच तुम्हाला हे भ्रष्ट मंत्री काढून दुसरे मंत्री तुमच्याकडे घ्यायला काय माणूस नाहीये? कोणाचा दबाव आहे तुमच्यावरती? देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करावं की हे त्यांना पटते का, भ्रष्टाचार त्यांना पटतोय काय? पटत असाल तर मग बघू, महाराष्ट्रातली जनता आहे आणि तुम्ही आहात, तुम्ही म्हणजे ते भ्रष्टाचारी. पण नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी सांगायला पाहिजे की मला काढायचं हो, पण झालं असं की सहनही होत नाही आणि सांगता येत नाही, अशी परिस्थिती झाली. दबाव आहे माझ्यावरती. अरे द्या जुगारून दबाव. नाहीतरी तुम्ही मतांची चोरी केली त्याच्या विरुद्ध तिकडे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरुद्ध मोर्चा निघतोच आहे. आणि काँग्रेसने त्यांना एक चांगला शब्द दिलाय, चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर, चोरांचा सरदार आहे. तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते. मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं, महाराष्ट्र वाचवून दाखवला. अरे सत्ता येते आणि सत्ता जाते, पण शेवटी इतिहासामध्ये तुमची नोंद काय होते ते महत्वाचं आहे. म्हणून फडणवीसांना सांगतो की जर तुमच्यामध्ये जरा जरी अभिमान, स्वाभिमान आणि धैर्य असेल तर वरचा दबाव बघू नका, तुमचा खालचा दबाव जर का इथून वाढला तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पलटा भोई थोडी होईल. आणि म्हणून ही आजपासून सुरुवात झालेली आहे. ज्या ज्या पद्धतीने जनतेमध्ये हा भ्रष्टाचार पोहोचवता येईल त्या पद्धतीने पोहोचवा. आधी गणपती उत्सव येतोय, पोहोचवा, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचारांच्या मंत्र्यांचे सगळे जे काय आहेत पुरावे त्याच्यानुसार सगळीकडे मांडा आणि त्यांना सुद्धा कळू द्या की आम्ही गणपती भक्त आहोत, या भ्रष्टाचारांचे अंधभक्त नाही आहोत. एक महाराष्ट्रामध्ये जो आवाज उठला आणि महाराष्ट्राने पुढाकार घेतला तर मला खात्री आहे की ह्या येऊ घातलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि आजचं आपलं हे ठिकाण हे शिवतीर्थच आहे, शिवाजी पार्क आहे, दसऱ्याला भेटणारच आहोत, त्यावेळेला तर बोलेनच. पण आज या शिवाजी पार्क मधून आपण ही भ्रष्टाचार जाळून टाकणारी मशाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाल आणि महाराष्ट्राला योग्य दिशा दाखवाल असा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीत झाल्यानंतर राष्ट्रगीत झाल्याशिवाय सभा संपणार नाही आहे. तत्पूर्वी उद्या मुंबईतील गणेशोत्सव मंडळ जे आहेत आणि त्या गणेशोत्सव मंडळांवर सध्या महापालिकेच्या वतीने एक जिजिया कर बसवला गेलेला आहे. त्या विरोधात मुंबईतील गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी, पदाधिकारी यांची एक बैठक रंगशारदा येथे संध्याकाळी 6 वाजता आहे आणि प्रत्यक्ष माननीय उद्धव साहेब त्या मंडळाच्या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे तिथे यायचं आहे. 15 ऑगस्टला शिवसेना भवनवर आपण दरवर्षीप्रमाणे झेंडावंदन करत असतो सकाळी 8:30 वाजता. तर माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि माननीय शिवसेना नेते आदित्यजी ठाकरेंसहित सर्व नेते त्या झेंडावंदन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तिथे आपण सर्वांनी यायचंय. आता राष्ट्रगीत सुरू करा. गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की वंदे साहेब साहेब नाही नाही आदित्यजी साहेब या स्टेजवर सगळे ते प्रतिकात्मक होते सगळे. हॅलो